आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फॅटी लिव्हर म्हणजे काय, फॅटी लिव्हर का होतो, फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय केलं पाहिजे आणि आयुर्वेदिक उपचारांनी फॅटी लिव्हर पूर्णपणे बरा होऊ शकतो का. फॅटी लिव्हर म्हणजे एक साधारण आजार असं समजून जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर ही चूक तुमच्या लिव्हरसाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅटी लिव्हर झाल्यानंतर आपल्याला कुठली लक्षणं देखील दिसत नाही. भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणावर म्हणजे 10 पैकी 3 ते 4 लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे. त्याची कुठली लक्षणं दिसत नाही, त्यामुळे आपण त्याची काही तपासणी करत नाही. एखाद्या वेळेस जर आपण रुटीन हेल्थ चेकअप केलं तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्या लिव्हरमध्ये चरबी साठायला लागली आहे, फॅटी लिव्हरची सुरुवात झाली आहे. जर या कंडिशनकडे आपण वेळेस लक्ष दिलं नाही तर पुढे चालून सूज वाढण्याची म्हणजेच इन्फ्लमेशन वाढण्याची, लिव्हर फायब्रोसिस होण्याची आणि लिव्हर पूर्णपणे डॅमेज होण्याची देखील शक्यता असते. मग हे फॅटी लिव्हर का निर्माण होतं हे देखील समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. मॉडर्न सायन्सनुसार जर तुमच्या खाण्यामध्ये जास्त प्रमाणात गोड पदार्थ, साखरेचे पदार्थ किंवा रिफाईंड शुगरचे जर पदार्थ असेल, जसे की मैद्याचे पदार्थ असतात, कोल्ड ड्रिंक्स असतं, जास्त प्रमाणात मिठाई आहे, बेकरी प्रोडक्ट्स आहे, त्याचप्रमाणे जास्त पाम तेल युक्त पदार्थ असतील, जास्त तळलेले पदार्थ असतील, डीप फ्राईड असे पदार्थ असेल, तुमचं वजन जास्त असेल, डायबिटीजचा त्रास असेल, तुमची एक्सरसाइज कमी असेल किंवा शारीरिक हालचाली कमी असेल, बसून काम करण्याचा जर तुमचा जॉब असेल तर शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या अतिरिक्त कॅलरीज आहेत त्या व्यवस्थित पचल्या जात नाही व त्या आपल्या लिव्हरमध्ये फॅटच्या स्वरूपामध्ये स्टोअर होतात व त्यापासून फॅटी लिव्हरला सुरुवात होते. एक प्रश्न आहे की फॅटी लिव्हर फक्त दारू पिणाऱ्या लोकांमध्येच होतो का, तर असे नाही. आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर दारू न पिणाऱ्या लोकांमध्ये देखील फॅटी लिव्हरचं प्रमाण दिसून येतं. त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असे म्हणतात. हा आजार देखील अल्कोहोलिक फॅटी लिव्हर एवढाच गंभीर आहे. आयुर्वेद काय सांगतो फॅटी लिव्हर विषयी? जर तुमची पचनशक्ती कमी झाली, जास्त कफ वाढवणारा, जास्त आम वाढवणारा आहार जर तुम्ही सतत घेत असाल, तुमच्या हालचाली कमी असेल, एक्सरसाइज व्यवस्थित नसेल, तर शरीरामध्ये निर्माण झालेला जो आम आहे तो लिव्हरमध्ये साचून फॅटी लिव्हर होण्याची शक्यता असते. फॅटी लिव्हर निर्माण झाल्यानंतर याची काही लक्षणं सुरुवातीला दिसतात का, तर नाही. फॅटी लिव्हर निर्माण झाल्यावर कुठल्याही पद्धतीचे लक्षणं दिसत नाही, परंतु तुम्हाला पचनाशी संबंधित काही तक्रारी जर वारंवार होत असेल, जसे की वारंवार ऍसिडिटी होणं, गॅस होणं, पोट फुगणं, आयबीएसचा त्रास असणं, वारंवार लूज मोशन होणं किंवा मोशनचा पॅटर्न चेंज होणं, तर तुम्ही तुमच्या लिव्हरची तपासणी करून घेतली पाहिजे. तुम्हाला फॅटी लिव्हर असण्याची शक्यता आहे. मग हा फॅटी लिव्हर टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर फॅटी लिव्हरला कारणीभूत असणारी जी काही कारणं आहेत ती आपण पूर्णपणे टाळली पाहिजे. आपल्या खाण्यामध्ये आपण साखरेचं प्रमाण कमी केलं पाहिजे, तेलकट किंवा डीप फ्राईड जे पदार्थ आहेत ते पूर्णपणे टाळली पाहिजे, फास्ट फूड पूर्णपणे टाळलं पाहिजे, बेकरी आयटम्स जे आहे, मैद्याचे पदार्थ आहेत ते आपण पूर्णपणे कमी केले पाहिजे. रोजचा साधारण 40 मिनिटापर्यंत आपण वॉक केला पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, वजन आपलं नियंत्रणात ठेवलं पाहिजे, रात्री उशिरा जेवण टाळलं पाहिजे. या प्रकारे जर आपण काळजी घेतली तर तुमच्या लिव्हरवर अतिरिक्त ताण निर्माण होणार नाही, शरीरामध्ये अतिरिक्त कॅलरीज जमा होणार नाही, त्यामुळे फॅटी लिव्हरचे चान्सेस कमी होतात आणि जर तुम्हाला फॅटी लिव्हर असेल तर तो लवकर बरा होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न, फॅटी लिव्हर आयुर्वेदाने पूर्णपणे बरा होतो का, तर अनेक रुग्णांमध्ये याचं उत्तर हो आहे. आयुर्वेद हा फक्त सिम्पटम्सवर म्हणजे लक्षणांवर काम करत नाही, तर त्याचं मूळ कारण शोधून त्याचं निदान करून त्यानुसार औषधोपचार केले जातात. फॅटी लिव्हरसाठी आयुर्वेद हे तुमची पचनशक्ती सुधारवणं, शरीरातला आम कमी करणं, लिव्हर डिटॉक्स करणं, तुमचं डाएट करेक्शन करणं व पंचकर्म या सर्व औषधोपचारांच्या मदतीने आयुर्वेदामध्ये फॅटी लिव्हरवर ट्रीटमेंट करण्यात येते. तुम्हालाही जर फॅटी लिव्हर असेल, तुमच्या रिपोर्टमध्ये जर फॅटी लिव्हर दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. सुरुवातीलाच ऍक्शन घेणं हे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं, कारण नंतर पुढे चालून कॉम्प्लिकेशन्स होऊन लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता असते. आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.